सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत भव्य शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना यावेळी मोफत स्कूल बॅग, छत्र्या आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ND स्टुडिओ चौक, कर्जत फाटा इथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, अविनाश कोळी यांच्यासह अनेक स्थानिक प्रमुख मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावल्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. आमदार महेश बालदी यांचं वक्तव्य कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार महेश बालदी यांनी जिल्हा परिषद शाळांच्या विकासाबाबत भाष्य केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं विकासाची कामं केली जात आहेत असं सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काही मुलं ॲडव्हान्स वागून आमच्या विरोधात सोशल मीडियावर रील्स बनवत असली तरी त्यांना आम्हाला काहीही फरक पडणार नाही आणि आमचे विकासाचं काम करतच राहणार आहोत, अशी सडेतोड प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक आधार मिळाला असून स्थानिक नागरिकांकडून आणि पालकांकडून अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे. या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, ज्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेत आम्ही शिकलो, आपल्या वेळेला तर काय कोणी ND स्टुडिओ दाखवला नव्हता. आज ND स्टुडिओचं तिकीट 1000 रुपये आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात काय काय चाललं आहे आणि हे राज्य शासनाचं आहे हे दाखवण्याचं हे एक प्रयोजन होतं. आणि त्याच वेळेला छाजेड परिवारांनी, छाजेड चॅरिटेबल ट्रस्टनी 1500 ते 1700 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं. त्याचा एक आनंदाचा सोहळा, स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांसोबत रमणं, त्यांना राष्ट्रभक्ती सांगणं, त्यांची सहल त्या निमित्ताने झाली. त्याच्याकरता आजचे आयोजन होतं, त्याकरता मनपूर्वक धन्यवाद. मंत्री येणार होते, मंत्री आले. मंत्र्यांची मुंबईत बैठक लागली. या ND स्टुडिओची व्हिजिट आहे. ह्याला ND स्टुडिओला पुनर्वैभव प्राप्त व्हावं याची इच्छा सन्माननीय सरकार, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब, सुनेत्रा वहिनी आणि आशिष शेलारजी या सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच एवढं स्टुडिओ सरकारने घेतल्याचं गेल्या अनेक, म्हणजे माझ्या मते तरी इतिहासात पहिल्यांदा आहे. आणि याचं आता मराठी सिनेमे, मराठी नाटक, मराठी रंगभूमीकरता उपयोग व्हावा ही राज्य शासनाची मनीषा आहे. आणि ती पूर्ण करण्याकरता त्या दिशेने सांस्कृतिक मंत्रालय जोरात काम करतं आहे. असं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांची घटती संख्या आणि त्यांची दुरावस्था याच्यात शंका नाही आहे. पण त्याच्यात टप्पावाईज प्रत्येक शाळा घेऊन त्याच्यात पट बघून रिपेरिंगही तेवढ्याच जोरात चालू आहे. आम्ही निधी तेवढ्याच जोरात देतो आहे. त्याच्यामुळे आंदोलन करणं सोपं आहे. ज्यांनी छोटीशी 10 फुटाचा आयुष्यात रस्ता बनलेला नसतो ना, तो पूर्ण मुंबई गोव्याच्या आणि मुंबई एक्सप्रेस हायवेच्या गोष्टी करतो. त्याच्यामुळे काम करण्याकरता काय लागतं आणि काम करून दाखवण्याकरता काय लागतं, हा जो फरक आहे, हा जेव्हा जनतेला समजतो तेव्हा जनता त्याला योग्य उत्तर देतं. नाही, असं आहे. उंबरणेवाडी आणि त्याच्याकरता आम्ही आज सर्व प्रयत्न केले. पण हल्ली काही त्यांच्यातलीच मुलं जरा ॲडव्हान्स वागून आमच्या विरोधातल्या रील टाकतायत. आम्हाला त्या रील्सनी परिणाम होत नाही. त्या आदिवासींकरता, आदिवासी समाजाकरता, मग ते इरसालवाडी असेल किंवा आमची घेरावाडी असो, हास्याची पट्टी असो, या सर्वांकरता मी आमदार झाल्यानंतर जेवढा वेळेला हास्याच्या पट्टीत गेलेले कोण होते हो यापूर्वी आमदार? इरसालवाडीत 3-3दा गेलेला मीच होतो. त्याच्यामुळे मला त्या रीलनी परिणाम नाही. आम्हाला जे काम करायचं आहे ते संसदीय कार्याच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत राहून करायचं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू हा विश्वास आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.